रामराम मंडळी, आपले आपण YouTube चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण एक नवीन विषय घेणार आहोत. आपल्याला माहिती आहे, नरेंद्र भाई मोदी पंतप्रधान झाल्यापासून ते आजपर्यंत आपल्या प्रत्येक नागरिकाच्या जीवनाशी निगडित असलेला एक विषय म्हणजे आधार कार्ड हे संलग्नीकरण करणे. प्रत्येक आठवड्याला किंवा प्रत्येक महिन्याला एक आपल्याकडे नवीनच फतवा येत असतो, नवीनच आदेश येत असतात की आधार कार्डचं बँक खात्याशी संलग्न करा, आधार कार्ड रेशन कार्डशी संलग्न करा, आधार कार्ड पॅन कार्डशी संलग्न करा, आधार कार्ड वेगवेगळ्या शासनाच्या योजना असतील त्याच्याशी संलग्न करा. या आधार कार्ड संलग्नीकरणामुळे आपण डिजिटल क्रांतीकडे नक्कीच वाटचाल करत आहोत आणि शासनाचा जो कोट्यवधी अब्जावधी रुपयाचा जो निधी जो चुकीच्या पद्धतीने जात होता किंवा वेगळ्या मार्गाने त्याच्यामध्ये भ्रष्टाचार होत होता, हा निश्चितच आता थांबलेला आहे. परंतु यापुढे शासनानं जाणं गरजेचं आहे. आपल्याला माहिती आहे, सरकारनं, जनतेनं, न्यायालयानं किती प्रयत्न केले तरी भ्रष्टाचार हा थांबण्याचं नाव घेत नाहीये. आणि भ्रष्टाचाराचा जो पैसा निर्माण होतो किंवा भ्रष्टाचारातून जी मालमत्ता तयार होती, ही सर्व मालमत्ता भ्रष्ट अधिकारी असतील, भ्रष्ट नेते असतील, भ्रष्ट उद्योगपती असतील, ही वेगवेगळ्या मार्गाने त्याच्या स्थायी मालमत्तेमध्ये रूपांतर करत असतात. मागील 2 वर्षापासून मी स्वतः व्यक्तिगत पीएमओशी, त्यानंतर राज्य शासनाशी वेगवेगळ्या पातळ्यावर प्रयत्न करत आहे की भारत सरकारने, राज्य सरकारने सर्व नागरिकांच्या मालमत्ता ह्या आधारशी संलग्न केल्या पाहिजे. उदाहरणार्थ, माझं घर असेल, माझी जमीन असेल, माझं दुकान असेल, माझा गाळा असेल, माझी व्यावसायिक मालमत्ता असेल, ही सर्वाच्या सर्व मालमत्ता ही देशभरात कुठेही जरी असली तर ती जर माझ्या आधार कार्डशी संलग्न जर केली तर या देशातील भ्रष्ट लोकांची मालमत्ता शोधण्यास सोपं जाईल. भ्रष्ट नेत्यांच्या खाबुगिरी सहज आपल्याला उघडकीस आणता येईल आणि आधारच्या एका क्लिकवर तो माणूस, ती व्यक्ती, ती संस्था काय करते, त्याची किती स्थावर मालमत्ता आहे, त्याची किती कोट्यवधीची, अब्जावधीची मालमत्ता त्यानं जमा केलेली आहे, ही आपल्या सर्वांना कळेल. आणि भविष्यातील स्थावर मालमत्ताच्या माध्यमातून होणारा जो भ्रष्टाचार आहे किंवा जी भ्रष्टाचाराची गुंतवणूक आहे, ही कमी होण्यास निश्चितच मदत होईल असं मला वाटतं. यापूर्वी 2 वर्षापासून आम्ही यासाठी प्रयत्न करत आहोत आणि यापुढेही या विषयावर आम्ही सतत प्रयत्न करतच आहोत. परंतु जनसामान्याने देखील या विषयावर जागरूक व्हायला हवं आणि हा भ्रष्टाचाराच्या संदर्भात असेल किंवा गैरमार्गाने जमवलेल्या स्थावर मालमत्तांचा विषय असेल, हा विषय तडीस नेण्यासाठी किंवा यातून भ्रष्टाचाराची पाळंमुळं खणून काढण्यासाठी खूप मोठी मदत होईल असं मला वाटतं. आजचा हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर याला आपण लाईक करावं आणि आपल्या आपण YouTube चॅनलला सबस्क्राईब करावं ही विनंती. राम राम.